नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी विराज खडसे सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत येत आहे. तर शेतकरी मित्र 28 तारखेपासूनच बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशरचा हे तयार झालेला आहे आणि त्याचा प्रभाव एक 28 तारखेपासून जाणवायला सुरू होणार आहे. भुवनेश्वर ते राजस्थान या भागामध्ये लो 1000 हॅरिकेन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव 28 तारखेपासून जाणवणार आहे. तसेच 29 तारखेला एक लो प्रेशर ढाका बांगलादेश या ठिकाणी तयार होत आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि भुवनेश्वराजवळ त्याचा त्या वातावरणाचा परिणाम होणार आहे आणि हा लो प्रेशर 1000 हेक्टोपॅसिक इतका दाब नागपूर ते मराठवाडा त्याच्यामध्ये मग एक लो प्रेशर तयार होणार आहे 1000 हेक्टोपॅसिक दाब इतका तयार होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे 29 तारखेला. त्या लो प्रेशरच्या प्रभावामुळं महाराष्ट्रात 28 तारखेला मुंबई, नाशिक, पुणे या भागामध्ये चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 28 तारखेला पाहिलं असता 28 तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु 29 तारखेपासून त्याचा प्रभाव जास्त जाणवणार आहे. 29 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासूनच सोलापूर, नांदेड, विदर्भ साईड तसेच पूर्ण मराठवाडा या भागामध्ये पावसाच्या ढगाचा जमाव होत आहे. खूप असे काही फुटाचे ढग येणार आहेत आणि या प्रभावामुळे महाराष्ट्रात मुंबई, कोकण तसेच पुणे, सांगली, सातारा, दापोली, रत्नागिरी, सांगली, सोलापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अकलूज, अहमदनगर, बीड, सोलापूर, लातूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी तसेच लातूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी खूप मोठी अशी ढगाची निर्मिती झाली आहे. 29 तारखेला पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कुर्डुवाडी, परांडा, बार्शी या भागामध्ये खूप जोरदार अशी ढगाची निर्मिती झाल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची खूप जास्त चान्सेस आहेत आणि पाऊस पडू शकतो. तसेच उमरगा, नांदेड, निलंगा या भागामध्ये खूप असे एकदम जोरदार असे काळेकुट्ट ढग आहेत आणि पावसासारखे खूप असे वातावरण 29 तारखेला तयार होण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण 29 तारखेला 4 वाजेपर्यंत 1 ते 4 वाजेपर्यंत बीड, केज, माजलगाव, परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, पेठी, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, अक्कलकोट, इंदापूर, करमाळा पाहिलं तर बारामती, दौंड, पंढरपूर, कुर्डुवाडी या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची असे ढगाचे रूपांतर झाले आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार असा पावसाची शक्यता या भागामध्ये आहे. 29 तारखेला 4 वाजेपर्यंत खूप मोठे असे पावसाळे वातावरण आहे. तसेच हे वातावरण जवळजवळ पूर्ण मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहे. बीड, केज, कळंब, धाराशिव, तुळजापूर तसेच वैराग, बार्शी, परांडा, कुर्डुवाडी या ठिकाणी खूप असे मोठे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो 1 वाजल्यापासून पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नाशिकच्या काही भागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये खूप असा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहमदनगर, अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड तसेच जामखेड, करमाळा, दौंड, अहमदनगर, पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, इतर सांगली, सोलापूर या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता 29 तारखेला. सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये खूप असे जोरदार पाऊस शक्यता आहेत आणि इकडं पाहिलं असता विदर्भ साईडला वर्धा, यवतमाळ, अमरावती, कारंजा, नागपूर तसेच उमरखेडा, भंडारा या भागामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत आणि हा पाऊस जोरदार पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस 5 वाजल्यापासून पुढे विदर्भ साईडला जास्त पाऊस पडण्याचे संकेत आहेत. 5च्या नंतर एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे
हा पाऊस जवळजवळ रात्री तसे पाहिलं असता 5 ते 6-7 टायमापर्यंत विदर्भ साईडला पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तसेच हा पाऊस रात्री देखील विदर्भ साईडला राहण्याचा अंदाज आहे. रात्री 9-10 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 7-8 वाजेपर्यंत आणि परत 30 तारखेला 9 वाजल्यापासून 7 वाजल्यापासूनच विदर्भ साईडला खूप जोरदार असे पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ साईडला गोंदिया, कवर्धा तसेच नैनपूर, जबलपूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 तारखेला 7 वाजल्यापासून चंद्रपूर या भागामध्ये, तसेच 30 तारखेला गोंदिया, कापसी, भंडारा भागामध्ये खूप जोरदार असे पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला. आणि 30 तारखेला पाहिलं असता मराठवाड्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार, परंतु 30 तारखेला कशाच पावसाची शक्यता नाही. फक्त मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, दापोली, रत्नागिरी या भागामध्ये फक्त सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र असं रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.